सेशनमध्ये एक येतं पहिला प्रश्न विचारला जातो, जेवढी स्वतंत्रता असेल तेवढं तुमची जबाबदारी वाढते. कसं असतंय, जेव्हा तुम्ही नियंत्रणात राहतात तर तुमच्याकडून चुका होण्याची कमी म्हणजे कमी होण्याची हे असते, शक्यता कमी असते. म्हणजे आणि स्वातंत्र्य दिल्यानंतर चुका होण्याची शक्यता स्वतंत्र दिले की भरपूर वाढतं, त्याच्यामध्ये भरपूर चुका होण्याची शक्यता असते. तसंच इथे आचार्यवर्ग कर्मसिद्धांतामध्ये म्हणतात की जेवढी स्वतंत्रता आहे तेवढी तुमची जिम्मेदारी आहे. आणि मग त्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा. भगवंताने काय केलं, आपल्याला स्वतंत्र दिलेली, पण त्या स्वतंत्रतेमध्ये पण भगवंताने लिमिटेशन दिलेली. म्हणजे लोक म्हणतात ना कधी कधी, अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, मग तो पाप का करतोय. भगवंत अर्जुनाच्या हृदयामध्ये भगवंत होते ना, दुर्योधनाचे होते, पण दुर्योधनाची वृत्ती पाप करण्याची होती. असं का. तर भगवंत प्रत्येक जीवात्माला स्वतंत्र देतात, पण त्या स्वतंत्राचा उपयोग कसा करायचा ते ठरवलं जातं. आणि लिमिटेशन पण दिलेले. जसं खाण्याचा पदार्थ, खाण्याची आपल्याला स्वतंत्र आहे, पण जास्त खाऊ शकत नाही. गुलाबजाम खाऊन खाऊन किती खाणार, 20-25, किंवा पुरी भाजी, जे काही असेल लिमिटेशन दिलं आहे आपल्याला. स्वतंत्रामध्ये पण काय दिलेलं आहे, लिमिटेशन दिलेले. पण त्या स्वतंत्रामध्ये तुम्ही कसा उपयोग करता त्याच्यावर तुमचे फळ निर्भर असतात. तर त्याच प्रकारे कर्मसिद्धांतामध्ये तुम्ही जे कर्म करतात स्वतंत्राच्या नावाखाली, लोक म्हणतात खा प्या माझ्या मारा, कोण बघितलं आहे जीवन मृत्यूनंतर कोणाचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, स्वराज्यावर किंवा स्वतंत्र राहणं. आणि अशा मेंटॅलिटीमध्ये आपण जेव्हा राहू तर ती मेंटॅलिटीचा दुष्परिणाम काय होत आहे, इही लोकी आणि परलोकी त्याला नाही कोणतंही फळ प्राप्त होत नाही. आचार्य आपल्याला असं वर्णन करतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं, आता याला प्रमाण काय, तर गीतेचा 5वा अध्याय श्लोक नंबर 14 आणि 15 मध्ये भगवंत तिथे काय म्हणतात, न कर्तृ न कर्माणी लोकस्य सृजन्ति प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावयंती प्रवर्तते. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये नादंते कस्य चित्त पापम न चैव सुकृतम विभो अजानंते अवृतम ज्ञानेन मुह्यंती जंतवा. म्हणजे याचा अर्थ काय म्हणतात ते, की कर्म करण्याचं तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे, मात्र त्या कर्माचा जो परिणाम होईल त्याला बंधन तुम्हाला स्वीकारलंच पाहिजे त्या स्वतंत्रातच. म्हणजे तुम्ही जे स्वतंत्रता दिली आहे, असं नाही की बाबा चला मी स्वतंत्र आहे. आता जसं तुम्ही याच्यामध्ये राहतात महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये, तुम्ही याला स्वतंत्र आहे, पण त्या स्वतंत्र सिग्नल तोडून चालले, मानले की मला स्वतंत्र, मी सिग्नल तोडेल. पण पोलीसवाला नंतर तुम्हाला बिल फाडेल किंवा पोलिसाचे नियम तुम्हाला दंड भेटेल. तुम्ही त्यावेळेस ते स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांना अभिव्यक्ती स्वतंत्र आहे, मी काही बोलू शकतो, पण एक लिमिटेशन नंतर तुम्ही चुकीचं बोललं की तुम्हाला संविधानानुसार दंड दिला जातो. तर त्याच प्रकारे आपल्याला जे स्वतंत्र दिलेले ह्या भौतिक जगामध्ये, आणि त्याचा आपण जर दुरुपयोग केला तर ही प्रकृती काय करते, त्याला दंड देण्याचं काम करते. म्हणून आपण प्रत्येकाने हे जे बंधन आहे, इथे एक दिलेलं आहे की कोणतेही कर्म बंधनाचे कारण आहे, ही पक्की खानगूट मारली पाहिजे. कोणतेही कर्म करायचे त्याचा निर्णय तुमच्या हातात आहे. म्हणजे स्वतंत्र आहे, पण ते कोणते कर्म करायचे, कसे करायचे याच्यावर तुम्हाला ठरवलं, त्यानुसार तुमचं बंधनाचं कारण ठरणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला काय केलं पाहिजे, कर्माचा नाही की योग्य विचार केला पाहिजे, आणि त्यानुसार आपले नियम ठरवले पाहिजे. आता आचार्य म्हणतात की बा इथे कर्म करण्याचा अधिकार कसा आहे. इथे आता एक श्लोक तुम्ही खूप फेमस ऐकलंच आहे, कर्मान्य अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भी. हा श्लोक सगळ्याला, कर्म करण्याचा अधिकार सगळ्याला आहे. म्हणजे ही लाईन जर पाहिली, अधिकार आहे, आणि पुढची लाईन लोक बोलतच नाहीत. कर्मण्य अधिकार असते, कर्मण्य अधिकार असते. म्हणजे तुम्ही ट्रकवर बघा, पानटपरीवर बघा, किंवा कर्मण्य करण्याचा अधिकार आहे. पण भगवंत पुढची लाईन आपण नाही वाचत. पुढची लाईन काय, मा फलेषु कदाचन, तुझं फळ मला अर्पण कर. भगवंत इथं काय करतात, पकडतात. का बरं, तर भगवंत म्हणतात की कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्या कर्माचं फळ तू वाईट करशील तुला वाईट भेटल, आणि चांगलं करशील तर चांगलं भेटेल. पण त्याच्यामध्ये जो अधिकार आहे, आता त्याच्यात तो आचार्य म्हणतात कोणतं कर्म अधिकार नाही. तर भगवंत बाह्य कारणातून सांगितलं जाते की भौतिक जगण्याचं कर्म पाप पुण्याचं लागेल, पण भगवंताला जी अपेक्षा अकर्माने, ज्याच्यामध्ये कोणतंही रिॲक्शन लागत नाही. लक्षात येतं तुमच्या, भगवंत म्हणतात कर्म करण्याचा अधिकार आहे, ठीक आहे, पण त्याचं फळ मला अर्पण कर.
म्हणजे महाफळ म्हणजे काय, महाफलेषु कदाचन म्हणजे काय, भगवंत म्हणतात की कर्म विकर्म करण्याच्या पलीकडे अकर्म कर, जे फळ तुला दंडित करू शकत नाही. म्हणजे कर्म केले तर पुण्य भेटन आणि विकर्म केले तर पाप भेटल. भगवंत महाफलेषु कदाचन म्हणजे काय, की त्यामध्ये जे फळ भेटणं अकर्माने, त्यासाठी ते खरं मला अर्पण कर. आणि मग तिथं नाही केलं तर ते काय म्हणतं भगवंत, मा कर्म फल हेतुर्भे. जर तसं नाही, जर तू देऊ शकला बुवा, अधिकार नाही, तुला जर वाटलं किंवा तू कर्म नाही अर्पण करू शकत, तर भगवंत म्हणतात ते कर्म करताना असं ठरव मनात की ते फळ मला अर्पण करायचं. म्हणजे या भावनेत तरी येतो. का बरं एवढं आचार्य सांगतात, ते म्हणतात की दोन गोष्टी आहेत, कोणत्याही कर्माचे दोन प्रकार असतात, एक सफळ आणि एक निष्फळ. आणि सफळ कर्माचं आपल्याला प्रत्येक कर्म, आता जसं म्हणतात ना लोक कर्म, आता तुम्ही 200 कर्म केले, 200 कर्मापैकी 150 कर्म तुमचे फलीभूत होतील, पण 50 कर्म फलीभूत होणार नाही. मग ते म्हणतात की कर्म करण्याचा पण महाफलेषु कदाचन, त्याचा फळ तुम्हाला भेटेलच असं नाही आहे. म्हणजे तुम्ही सगळे कर्म करता, पण प्रत्येक कर्माचं फळ तुम्हाला भेटेल का नाही हे नाही सांगता येणार. लोक म्हणा प्रभूजी आम्ही तर एवढं चांगलं कार्य करतो, आम्हाला का भेटत नाही. थांब बाबा. मग म्हणून भगवंत म्हणतात कर्म करून सोडून दे, जेव्हा वेळ येईन, म्हणजे तुम्ही आंब्याचं झाड लावा, म्हणजे तुमचं कर्म फळं खाण्याचं काम. तुम्ही म्हणता मी आंबा लावला मलाच आंबे खायला भेटतात, पण त्याच्या पहिले हार्ट अटॅक न मिळाला तर त्याचं फळ कोण खाईन, दुसरं खाईन. तो सांगेल बाबा माझ्या आजोबानं फळ लावले, आंबा लावला, माझ्या पंजोबानं लावला आहे. म्हणजे ते म्हणतात की कर्म असेच असतात, एखादं लावायचे असतात. मग आता हे कर्म कोणत्या स्तरावर येतात, ते म्हणतात 2 स्तरावर असतात, एक व्यक्तिगत करावर आणि एक पारिवारिक करावर. म्हणजे पारिवारिक कर्म जेव्हा करतात, तर वडील जेव्हा कर्म करतील, म्हणजे वडिलांनी जर कर्ज काढून ठेवलं आणि वडील गेले, बँकवाले असं म्हणणार नाही की यार तुमचे वडील गेले कर्म मिटलं. मुलं कोण आहेत, जे कोणी त्या घरामध्ये आहेत त्याचे कर्म तर फळ बघ. ते म्हणतात आमच्या बापाने कर्म केले पण आम्हाला का भेटतंय, म्हणतात प्रॉपर्टीमध्ये तुमचे नाव आहेत ना. हां, मग त्याला तुम्ही नकारात्मक सकारात्मक बघा. समजा तुमच्या वडिलांनी खूप पैसे कमवले आणि ते गेले, बँकेतवाले असं म्हणणार नाही की अरे आता माझे वडील गेले, पैसे तुम्हालाच राहू द्या बँकेला. तिथं तसं नाही म्हणणार. तुम्ही काय म्हणतात, ते गेले त्यांच्यानंतरचा जो काही विमा आहे, सगळे जे पैसे ते आम्हाला देऊन टाका. मग तुम्हाला पैसे घ्यायला अधिकार भेटतो तुम्हाला, पण कर्ज फेडायला तुम्हाला नाही, असं कसं चालणार. मग आचार्य म्हणतात ह्या जगामध्ये दोन्ही कर्म सफळ किंवा निष्फळ हे तुम्हाला भोगावं लागतंय. आणि ते कोणतेही कर्म निष्फळ होऊ शकत नाही. पहिली गोष्ट ते म्हणतात कर्म केलं निष्फळ होऊ शकत नाही, कारण कोणतेही कर्म घडले त्याला काही ना काही परिणाम होणारच असतो. तो विलंब किंवा तात्काळ किंवा दीर्घकालीन त्याच्यानुसार घडते. आता हे सफळ आणि निष्फळ करण्याचं कारण का बरं असं भगवंत सांगतात, तर आचार्यवर्ग म्हणतात जर निष्फळ झालं तुमच्या जीवनात कर्म केले, तर तुमच्या जीवनामध्ये 7 गोष्टी घडतील. बुवा तुम्ही कर्म केले आणि अपेक्षा ठेवली. भगवंत मा फलेशी कदाचन मानण्याचा मागं भगवंताचा काय भाव आहे, की जर हे कर्माचं फळ नाही भेटलं तर माणूस निष्फळ किंवा सफळ होऊन जाईल. तर निष्फळ झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये 7 गोष्टी. ती पहिली गोष्ट, तो एक मनामध्ये ग्लानी होईल, अरे मी एवढं केलं पण मला भेटलंच नाही. मग नेहमी तो गिल्टी मूडमध्ये राहतो. समजा तुम्ही महिन्याचा पगार केला बा आणि तुमचा बॉस म्हटला मी देणारच नाही, तर तुम्हाला महिनाभर कशाला काम केलं, मी माझं पूर्ण विनाकारण एनर्जी गेली. ग्लानी करतात, पहिली गोष्ट ते म्हणतात. दुसरी गोष्ट ते म्हणतात की तुमचं मन नेहमी दूषित राहील त्या व्यक्तीबद्दल ज्याने तुम्हाला ते फळ नाही दिलं, म्हणजे निष्फळ झाल्यानंतर. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या लग्नात गेले आता सीझनमध्ये आणि तुम्ही मूळ पत्रिका दिली, तुम्हाला मूळ वाटी म्हणते दिलं, तुम्ही चांगला आहेर केला हां, आणि त्या समोरच्या यजमानानं तुम्हाला त्याच्या बदल्यात काहीच दिलं नाही, तर तुम्ही काय म्हणता, तुमचं जेवणात लक्ष राहणार नाही. बापरे. जसं आता माझ्या भावाचं लग्न होतं मागच्या वर्षी झालं, तर त्या आम्ही ऑर्डर दिली होती ते हॉटपॉटची, इथून नाशिकहून ऑर्डर दिली होती. त्याला म्हणलं लग्नाच्या 3 दिवस पहिले पोचून दे. तो लग्नाचे म्हणलं लेच उद्याच पाठवून दे. पैसे 30,000 रुपये भरले तेव्हा ॲडव्हान्समध्ये, असं 60-70 हजार रुपये त्याला दिले होते. नेमकं लग्नाच्या दिवशी ते ऑर्डरच आले नाही. आणि असं जीवाचं पाणी झालं की करायचं तर काय करायचं. कारण वस्तू द्यायच्या तर खरं, लोकांनी तर वस्तू आणल्या, नाही द्यावं तर लोक काय म्हणतात, जाताना तर बोठं मोडते. विशेष करून
भक्त तर काय म्हणा, पण नातेवाईक लय म्हणते, लग्न तर लय मोठं केलं आहे ना. हां, म्हणजे अक्षरशः त्या लग्नामध्ये येता येता म्हणले, महाराज महाराज. आता मला कळना. नंतर भाऊ म्हणतो, अरे भाऊ असं असं झालं. आता मला बी तो काय करायचं काय करायचं. आम्ही पाकिट तयार केले. पैसे भरायचे किती, 500 भरा, ते परवडत नाही. कारण किती 700-800 लोक होते. एवढं पैसे वाटायचं म्हणलं असं डबल गेलं. मग त्याच्यामध्ये काय करावं काय नाही, मग छोटे छोटे पाकिटं केले. लोकांचे चेहरे उतरले पहा. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे, की दूषित होता. आज बी कुठं भेटले, लग्न लय भारी केलं बुवा तुम्ही. मग त्याचा बोलण्याचा टोनिंग कसा असतो. हां, आयर तर सगळ्याला, मूळवाटी तर सगळ्या दिल्या, सगळ्याच्या वस्तू घेतल्या, पण तुम्ही काही दिलं नाही. म्हणजे काय होतं, लोक तेवढं ठेवतात. म्हणजे इथं मन दूषित होते. तुमच्या बी जीवनात असं ना, तुम्ही एखाद्याला भारी आयर घेऊन गेला आणि तुम्हाला 200 रुपयाची साडी दिली, तर तुम्ही काय करणार. हां, तुमचं जेवणात मन लागणार नाही, कशात मन लागणार नाही. तुम्ही सगळ्यांना ज्याने दिलं त्याच्या नावानं बोटं मोडता. हां, असं तसं. तर याचं दुसरं कारण ते सांगा. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ईश्वराच्या न्यायबुद्धीबद्दल मनात शंका निर्माण होईल, की देवा मी एवढं चांगलं करून सुद्धा माझ्या जीवनात असं का झालं. हे मला अपेक्षा होती. मी एवढं चांगलं केलं म्हणून माझ्यासोबत वाईट का व्हावं. मग लोक प्रश्न विचारतात, चांगल्या लोकांसोबत वाईट का होतंय आणि वाईट लोकांसोबत चांगलं का होतं. हे कर्माचा तिसरा नियम सांगा. चौथं ते म्हणतात, की मला कर्म नीट करणे जमत नाही असा न्यूनगंडा मनात निर्माण होतो. तो म्हणतो कदाचित माझ्याकडून ते झालं नसेल. स्वतःला गिल्ट हे करतो. न्यूनगंडाला मराठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात, न्यूनगंड म्हणजे तो स्वतःला असं खात राहतो. गिल्ट गिल्ट न्यून. तो तो असा 24 तास असा राहतो, विचार चिंतन करतो, असं का तसं का, देवानं असंच का करावं. पुढे ते म्हणतात की नाही, आता यापुढे कर्म करण्यात काही अर्थ नाही आणि निराशा तुमच्या मनात होऊन मी याच्यापुढे कर्मच करणार नाही. तसे मी यांच्यासाठी जीवनाचं अख्खं हाडाचे काडे केले, चंदनासारखं घसलो, पाणी घाम गाळला, आता याच्यापुढे काहीच करणार नाही. निराशा होती, ह्या कर्माचं होतं. आणि त्याच्यानंतर शेवटी ते म्हणतात, की आणि ह्या सर्वमुळं कर्म करणे सोडून देण्याची तुमची वृत्ती बनू शकेल. ह्यामुळं निष्फळ म्हणून भगवंत म्हणतात, की मा फलेषु कदाचन बाळा, तू कर्म केले आणि माझ्या सोडून दिलं ना, तर तुझ्या ह्या 7 गोष्टी येणार नाहीत. मग एखादं म्हणे सफळ झाले, आनंदी उड्या मारेल बाबा, की आता मी अपेक्षा मग कर्मफळ भेटले तर त्या अधिक पटीनं मिळाले पाहिजे आणि त्याच्यावर नुकसान होण्याची संभावना असते. तर भगवंत म्हणतात, की मा फलेशी कदाचित, ध्यानात ठेव. सफळ झाल्यानंतर सुद्धा तुमच्यामध्ये 5 गोष्टी निर्माण होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कर्तृत्वाबद्दल शक्तीबद्दल मनामध्ये अहंकार निर्माण होतो. मीच केलं, माझ्यामुळंच होतं आहे आणि मी केल्याशिवाय हे होणार नाही. म्हणजे तिथं काय करतो, अहमपणा येतो, भगवंताला बाजूला करतो. म्हणून भगवंत म्हणतात, अरे तू नाही केलं, प्रकृती क्रियमानाने गुन्हे कर्माने सर्वशः अहंकार विमूढात्मा करता मी ती म्हणणे. भगवंत म्हणतात तू कर नको करू, प्रकृतीचे नियम करून घेणार आहे. जसं खेडेगावात तुम्ही कधी बैलगाडीच्या पुढे कुत्रा चालतो, कुत्रा वारंवार बघतो, कुत्र्याला वाटते माझ्या मागच बैलगाडी चालते, मी जर चालू नाही तर बैलगाडी बंद पडेल. नाही, त्यानं चालू न चालू ती बैलगाडी चालणार आहे. तसं प्रकृतीमध्ये जो अहंकार आहे, माझ्यामुळं घर चालतंय, मी नाही कमवलं तर कोणी खाऊ शकत नाही, उपाशी मरते, किंवा मी चालवतोय, मी असं करतो, मी तसं करतो. म्हणजे तिथे भगवंताचं जो सफलता भेटते त्याचं श्रेय कोणाला घेतो, तो ईश्वराला देत नाही. तो कोणाला घेतो, स्वतःला घेतो. म्हणून भगवंत म्हणतात महाफलेशी. दुसरं कारण होऊ शकतो, आचार्य म्हणतात, एक म्हणजे तुम्हाला मिळालेल्या फळामुळं एवढा अभिमान आणि एवढा गर्व वाढेल, तो जगाला तुच्छ समजेल. चालेल कसं होईल, तो नेहमी लोकांचा तिटकारा करेल. बघा आमच्या मंदिरामध्ये आम्ही कोणाला डोनेशन मागा गेलोत ना, अरे म्हणतात तुम्ही तर लक्ष्मीचे पती आहे, ज्या लक्ष्मीची पूजा करतात, तुम्ही देवाचं एवढं करता, पण त्या देवाला डोनेशन आम्ही देतो म्हणून तुमचं मंदिर चालतंय. लिटरली आमच्या ब्रह्मचार्याला असं म्हणलं. दरवर्षी तुम्ही एवढं ज्ञान देतात की सगळे लक्ष्मीपती नारायण आहेत आणि त्यांना काही पैशाची गरज नाही. मग दरवर्षी जन्माष्टमीला तुम्ही मंथली कॉन्ट्रिब्युशन आणि डोनेशन का मागतात? म्हणजे तुमचं मंदिर कोणावर चालतंय? पण त्या मूर्खाला हे माहीत नाही, तू जन्मातून काही घेऊन नाही आला. एवढं मरमर केलं, कमवलं, झटका आला की इथं सोडून जावं लागणार आहे. तू काय घेऊन आलास आणि काय घेऊन चाललास? आणि तुझ्या पुण्यफळामुळं, मागच्या कर्मामुळं तुला ते भेटतंय. किती दिवस एखादा गव्हर्नमेंट अधिकारी अभिमान गर्वान उड्या मारत असेल, कुठपर्यंत मारू शकतो?
जोपर्यंत तिथे आमचे एक पोलीस अधिकारी त्या मंदिरात येतात, माळा पण करतात. म्हणलं माताजी एकदम तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तर म्हणे प्रभू तिथे असे हवा ताट ते शिरते, कारण सगळं प्रत्येकजण सलूट ठोकतो. मॅडम आल्या, मॅडम आल्या, असे मोठे PI ऑफिसर अधिकारी, त्या शिपी ॲडिशनली शिपी येतात. म्हणे प्रभूजी सलूट मला नाही मारत, ते मला सलूट नाही मारत, माझ्या वर्दीला मारतात. मी वर्दी गेल्यानंतर रिटायर झाले ना, आमचा हवालदारसुद्धा मला विचारणार नाही. जोपर्यंत आम्ही त्या पदावर आहे, डिग्रीवर आहेत, तोपर्यंत तुम्हाला, जसं माझा अनुभव जाऊन मी कोकोला कंपनीत कामाला होतो, जोपर्यंत ऑफिसमध्ये होतो सगळेजण हाय हॅलो, आणि ज्या दिवशी मी जॉब सोडला दुसऱ्या दिवशी मला गेटवर सिक्युरिटी गार्डन थांबवलं, पास घेऊन या तुम्ही. त्याच आदल्या दिवशी पास पण विचारत नव्हते, जा सर. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच काय अवस्था झाली, गेट पास घेऊन या. म्हणजे तुमची किंमत काय झाली. मग ज्या पदावर राहतात माणसाची किंमत नाही, किंमत कशाची आहे. तसंच आपल्या घरामध्ये आपण रूपवान असो, गुणवान असो, धनवान असो, पद असो, ते अभिमान त्या गोष्टीपुरता एकदा तुम्ही जाऊ द्या, तुम्हाला कोणी खात नाही. ह्या जगाची वास्तविक स्थिती समजून घेतली पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात सफळ झाल्यानंतर सुद्धा हे होतं. ही ती दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे मी करेन आणि माझ्याशिवाय ते होऊ शकत नाही, अशा गर्वाच्या तुरामध्ये तो चालत राहतो. मी कधी कधी प्रश्न पडतात ना, की बाबा लोकांना वाटते की मी ह्या गलीतला नगरसेवक झालो ना तर विकासच होऊ शकत नाही. ह्या विधानसभातला मी आमदार नाही झालो ना तर होऊ शकत नाही. मी खासदार नाही झालो, मी अरे भाऊ याच्या पहिले ले आलेत आणि ले मिलेत. आणि मी करेल ही जी भावना असते ना, नाही तर असं नाही मी करत नाही तर ईश्वर माझ्यावर. मग भगवंत अर्जुन म्हणतो की भगवंत अर्जुनला म्हणतात निमित्त मात्र भव सवसाचे. अर्जुना की तू निमित्त बन, बाकीचं मी करून घेतोय. तसं या जगामध्ये आपण कार्य करताना भगवंताला ही अपेक्षा आहे की तुम्ही निमित्त बनून कार्य करा, की नक्की गर्व बनून कार्य करा. भगवंताला काय अपेक्षा आहे, मा फलेश कदाचन, की त्याच्यामध्ये तुला निराश येऊ का सफळ येऊ, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये जेव्हा न्यूट्रल राहतात तेव्हा तुम्हाला त्या कर्माचं काय होणार, परिणाम भोगावा लागणार नाही. म्हणून शेवटचं ते म्हणतात की भविष्यकाळात घडणाऱ्या कर्माच्या वेळी आवश्यक ती सावधगिरी तुम्ही बाळगणार नाही, जर तुम्ही सफळ वेळा. आणि जेव्हा तुम्हाला ईश्वर करता धरता आहे, करण्याचं कारण आहे ईश्वर, त्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट सावध करतात. आणि म्हणून तुमच्या जीवनातले कर्मापासून जे कर्माचे रिॲक्शन्स आहेत त्याच्यापासून तुम्ही वाचू शकतात, नाही तर अन्यथा वाचू शकत नाही. म्हणून मा फलेशेव कदाचन जो शब्द दिलेला आहे, भगवंताला ही अपेक्षा आहे. सफळ झाले तरी प्रॉब्लेम नाही, निष्फळ झालं तरी प्रॉब्लेम नाही. निष्फळ झाले तर 7 कारण आणि सफळ झाले तर 4 कारणापासून तुम्ही मुक्त राहू शकतात. आणि मग भगवंत म्हणतात याच्यात नाही अर्पण केलं तर ह्या दोन्ही दुःखामध्ये, ह्या द्वंद्वामध्ये फसीन. सफळमध्ये सफलता भेटली उड्या मारशील, अभिमान गर्वामध्ये तो भगवंत जातील निघून. आणि निष्फळ झाल्यानंतर तू तुझं जीवन काय करेन, स्वतः दुःखी राहशील आणि दुसऱ्याला काय करशील, दुःखी. तुम्ही कंटाळले का, है ना. ताड बसा बरं. हरे कृष्णा 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 हरे राम राम. मग भगवंत म्हणतात आता एखादा प्रश्न करायचे का नाही कर्म, तर भगवंत पुढे म्हणतात समतत्व योग उच्चेते. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये या दोघांना समतत्व काय दिलंय, योग उच्चते. ह्या दोघांना सवड घालून जीवन जग. जे योग म्हणजे काय, योग ह्या शब्दाचा अर्थ माझ्याशी जोड. म्हणजे पहिल्या अध्यायाचं नाव काय, अर्जुन विषाद योग. म्हणजे तुझ्या जीवनात दुःख झालं तर काय कर, ते विषादाला कोणाशी जोड, भगवंताशी. म्हणजे तू त्या प्रॉब्लेममध्ये निघ. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, सांख्ययोग. सांख्ययोग म्हणजे सृष्टीचं. जेव्हा सृष्टीला बघशील किंवा तत्वानं बघशील, भगवंताला जोड त्याला. तिसरं काय, कर्मयोग. कर्म म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये तू काय कर, भगवंताला जोड. म्हणजे तू त्या कर्माचं रिॲक्शन तुला लागणार नाही. त्याच्यानंतर काय पुढचा अध्याय, कर्मसन्यास योग. संन्यास जरी घेतला पण तिथे जर तू त्या कर्मामध्ये अटकला तर गडबड होशील. म्हणून भगवंत प्रत्येक अध्यायाच्या पहिले त्या अध्यायाचं नाव सांगतात, शेवटी काय म्हणतात, योग. योग म्हणजे माझ्याशी जोड, तर तू कर्मातून मुक्त होशील.
नाही तर होऊ शकत नाही. म्हणून इथं काय दिलंय, मा फलेषु कदाचन. न्यूट्रल राय भाऊ. न्यूट्रल म्हणजे माझ्याशी जोड. मग आता इथे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये कर्म करण्याचा अधिकार, कर्म करण्यापूर्वीचा फळाचा विचार ठेवावा लागेल. एखादा म्हणे प्रभू समत्व जाणलं, पण त्या कर्म मी करेल, पण ते कर्म कधी केव्हा कसे करायचं याच्यावर तुमचं फळ निर्भर. उदाहरणार्थ एखादा शेतकरी आहे आणि त्यानं भर उन्हात काय केलं, बीज पेरलं. म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये पाणी न देता टरबूजाच्या बिया पेरल्या, काकडीच्या बीजा लावल्या. ते फळ येईल का नाही? काय होईल? येईल का नाही? कारण ते काय होईल, बीजा भाजल्या जातील, फळ येणार नाही. त्याने काय केलं, जे फळं केले, जे कर्म केले त्याचं फळ काय केलं, चुकीच्या वेळेस कर्म केले आणि त्या फळामुळं जरी बीज लावलं तरी भेटणार नाही. म्हणून ते म्हणतात की त्याची बिलकुल जर सोय नाही केली, त्या जमिनीमध्ये खत पाणी बी भरण नाही केलं तर त्याचं फळ भेटणार नाही. उलट ते कर्म काय होतील, ते त्याचं फळच भेटणार नाही तुम्हाला. म्हणून असे कर्म केले पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले कर्म भेटले पाहिजे. देश काळ आणि पात्र. देश म्हणजे आपण कोण्या स्थितीत राहतो, पात्र समोरचा व्यक्ती योग्य आहे का नाही ही दुसरं, आणि पात्र तो द्यायला लायक आहे का नाही. देश काळ. काळ म्हणजे टाईम. तुम्हाला तो वेळ पण पाहिजे. कोणा टायमाला काही बोललं तरी नाही चालत. देश काळ पात्रानुसार तुम्ही जेव्हा करतात तर त्याच्यानुसार तुमचे फळ निर्भर राहतात. इथं ते शेतकऱ्याचं उदाहरण आहे. मग आता इथे भगवंत म्हणतात की प्रश्न असा आहे की मला कर्मही करायचे नाही आणि फळही नको, भोगायचंच नाही. हां, मग इथं काय होईल की एखादा मुलगा म्हणजे मी शाळेत जाणार नाही, मला शिकायचं नाही, खायचं नाही, आणि मला काहीच करायचं नाही, तर आई वडिलांचं काय होईल? का संशय होतं? पण तू कर्म कसे करत नाही तुला बघतो, सकाळी कसा उठत नाही, त्याचं कर्माचे रिॲक्शन्स काय होऊन लगेच भेटेन त्याला. मला खायचं बी नाही, अभ्यास करायचा नाही, शाळेत जायचं नाही. म्हणजे इथं न्यूट्रल म्हणतात मला कर्म नाही करायचं तर नाही म्हणत, तुम्हाला कर्म करावंच लागतात. पण भगवंत ह्याच श्लोकाच्या शेवटची लाईन काय म्हणतात, मा ते संगोस्तु अकर्मणी. अर्जुना, तू जे कर्म करशील ते काय कर, मा ते संगस्तु अकर्मणी. तू जे कर्म करशील ते अकर्म ठेव. अकर्म म्हणजे काय, माझा केंद्रबिंदू ठेव, त्यामुळं राहणार नाही. अभ्यास करायचा असेल एखाद्या विद्यार्थ्यांना, मी अभ्यास कोणासाठी करतोय, भगवंतासाठी. कुकिंग करतोय तो कोणासाठी करतोय, भगवंतासाठी. मी जॉबला जातोय, भगवंतासाठी. हा परिवार नवरा बायको मुलं बाळ ते माझे नाहीत, ते भगवंताने मला दिलेले गॉड गिफ्ट आहे. तुमच्या कर्मधर्मानं भगवंताने तुम्हाला बायको चांगले दिले, नवरा चांगला दिला, मुलं चांगले दिले, नातेवाईक चांगले दिले, भगवंताने दिलेले. तर ती भगवंताची सेवा म्हणून करतात. हे जे तुम्ही घर म्हणता ते घर बी कोणाचं आहे, भगवंताचं आहे. मग भगवंत म्हणतात अशा चेतनेमध्ये जेव्हा तू कार्य करशील तुला कर्माचे रिॲक्शन्स येणार नाही. पण तिथे जर तू मला काढशील आणि स्वतःला जर ठेवशील तर तुला दंड भेटेल. तिथं तू मालक नाही, कारण तुझ्या जन्माच्या पहिले तिथं काही नव्हतं, होतं, आणि तू गेल्यानंतर ते राहणार आहे. म्हणजे ह्या पृथ्वीमध्ये किती लोकांनी राज्य केलं. आता ही जागा आपल्या येण्याच्या पहिले होती का नव्हती? आपण गेल्यानंतर जाणार का, गायब होणार की जाग? हां, इथं राहणार आहे. आपल्या सगळ्याला कळतंय. पण त्या घरातल्या वस्तू उचलू द्या. म्हणजे ते ऐकायला बरं वाटतं, पण ती वास्तविक स्थिती स्वीकार करायला आपण एवढे तयार होत नाही. याचा अर्थ काय, भगवंत म्हणतात की तू अटॅचमेंट एवढी आसक्ती धरलेली आहेस, त्यामुळे कर्माचे रिॲक्शन लागणारच आहे तुला. निरासक्त होय. निरासक्त म्हणजे काय, जसं कमळ चिखलात राहतंय पण पाण्याला स्पर्श होत नाही, तसंच म्हणजे संसारात राहायचं पण अनासक्त भावन राहायचं. सुखदुःखी हो, मान अपमान हो, लाभ हानी हो, पण हे कधी शक्य होईल, जेव्हा तुम्ही अध्यात्माच्या गहन प्रॅक्टिसमध्ये जाता तेव्हा होईल. वरचीवर गुळण्या मारल्यानं होणार नाही. एखादा दारुड्या प्यायल्यानं वरचीवर गुळण्या मारलं तर नशा नाही येणार. त्याला नशा येण्यासाठी काय करावं लागेल, आतमध्ये टाकावं लागेल. जसं आता मध्यंतरी एक आम्ही ऐकलं, आमच्या भक्तांना सांगत होतं की कलियुगातले लोक असे नमुने येतात. त्याने गांजेचे पकोडे केले होते आणि सगळ्याला खाऊ घातले. आता लोकांना त्याला असं वाटलं की
कोथिंबिरीचे वडे आहेत का काय, खाल्ल्या आणि सगळे धुंद झाले. त्याला कोणते टाकलं, ते पकोडे कशाचे होते? कोथिंबिरीचे नव्हते, कोथिंबिरीचे नव्हते, कशाचे होते? गांजेच्या पाल्याचे होते. सगळे म्हणतात असं करू राहिले का? सगळे बिल्डिंग फिरतीये, बक्षी पार्क फिरतंय. भाऊ बक्षी पार्क फिरत नाही, तुझं डोकं फिरतंय. हां, तसंच आपण गांजाचे पकोडे खाल्लेले आहेत. आपल्याला वाटतंय की फिरतंय. नाही बाबा, प्रकृती चालते. आपण गांजाच्या धुनमधून बाहेर या. हां, जसं ते तुम्हाला माहिती आहे, कधी चुचुंदरी असते ना, आता मी शेतात राहिलेलो आहे आणि अनुभव मी घेतला नाही, पण माझ्या घरच्या, ती चुचुंदरी चावायची असेल काय करते, तिची चोच पहिले टाकते आणि ती जागा पहिले बधीर करते. बधीर करण्याच्या पहिले थंड करते ती आणि थंड केल्यानंतर चावते, ती त्याला भाग खाते. जसं पायाची टाच किंवा अंगठा, असे जो भाग पहिले बधीर करते. तुम्हाला वाटतंय अरे रात्रचं कोणतरी मला किती पायाला मसाज करतंय, बरं वाटतंय, किती थंड बी लागतंय. पण ते खाऊन गेल्यानंतर दुसऱ्याचे 2-3 दिवस बघा, बापरे! असं फुगत आहे, असं सुजत आहे. पहिल्यांदा असं मजा वाटते, पण त्याचे पुढचे 2-3 दिवस म्हणजे काय, पूर्ण बिल काढतंय. तसं ह्या जगातला नियम आहे. पहिल्यांदा लय भारी वाटते. पण त्याच्यानंतरचं बिल ते तुम्ही भरतातच ऑलरेडी, सांगायची गरज नाही. तर त्याच प्रकारे इथं भगवंत काय म्हणतात, की मग आता मात एक संगे जो, आता विविध उदाहरण कसं दिलेलं आहे. आता भगवंत गीतेमध्ये ह्या प्रमाणाला कोट करण्यासाठी गीतेचा 3रा अध्याय श्लोक नंबर 8 मध्ये भगवंत म्हणतात, नियतम कुरुते कर्मम त्वम कर्म जायते हिक अकर्माना शरीर यात्रा अपि ते न प्रसिद्धी अकर्माना. भगवंत इथे क्लिअर करतात. 3रा अध्याय श्लोक नंबर 8. भगवंत म्हणतात की शरीर यात्रा चालवण्यासाठी तुला नियत कर्म करावंच लागतील, त्याच्याशिवाय तुझी शरीर यात्रा चालणार नाही. आता हे शरीर चालवायसाठी भोजन तर खावंच लागणार आहे ना, आणि त्या भोजनासाठी पैसा लागणारच आहे. पैशासाठी तुम्हाला नोकरी करावंच लागणार आहे. नोकरी करताना तिथे द्वेष, राग, लोभ, मात्सर्य येणारच आहे. मग याच्यामध्ये तुमचे कर्म वाढत राहतात. पण ह्या सगळ्या कर्मातून सुटायचं असेल तर एक चांगला मार्ग, तुम्ही जो प्रसाद बनवता, कुकिंग करतात, तर कुकिंग माझ्यासाठी नाही, कृष्णासाठी. मग याच्यापाठी जे धन आलं ते पवित्र होतं आहे, तुमचे कार्य पण पवित्र होतात. कारण ते तुमच्यासाठी भगवंत गीतेमध्ये क्लिअर करतात, यज्ञाशिष्टाना संतो मुच्यंते सर्व किल्विषे अगमते भुजंते अगम पापा ये पचंते आत्मर. जो यज्ञासाठी करेल तो पवित्र होईल, पण जो स्वतःसाठी करेल तो किलबिशाचा अर्थ काय, पापुर्ती. म्हणून इथं भगवंत म्हणतात की हे कर, आणि हे केल्यानंतर अर्जुन काय होईल, गीतेच्या पुन्हा त्याच पुढच्या 3रा अध्याय आणि श्लोक नंबर 22, 3:22 आणि 3:23 मध्ये भगवंत म्हणतात की वर्तत एवं कर्माने ते, आणि मग यदि ही अहम वर्तते जातो कर्म तद्रिता मम वर्तमानी वर्तनते मनुष्य पार्थ सर्वसा. अरे अर्जुना, काळजी करू नका, त्याच्यातून तू काय होशील, होते. 3रा अध्याय श्लोक नंबर 30, 22 आणि 23. मग आता इथे भगवंत ती योग कर्म कौशल्य सांगतात की ते कौशल्य प्राप्त केलं पाहिजे. कौशल्यातला काय म्हणतात, ती कला. जसं तुम्हाला एखाद्या जॉबच्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला एखाद्या डिग्रीवर जायचं असेल तर तुम्हाला ती डिग्री घ्यावं लागतं, नंतर तुम्हाला ते जॉब भेटेल. तसं ते म्हणतात माझ्या धामात यायचं असेल तर ते तुम्हाला योग कौशल्य प्राप्त करावं लागेल. आणि ते योग कौशल्य प्राप्त म्हणजे कसं, वारंवार श्रवण करणे, कीर्तन करणे, ग्रंथाचं अध्ययन करणं आणि शास्त्रानुसार जीवनयापन करणं, ते म्हणजे योग कर्म कौशल्य. भगवंत म्हणतात की ह्या कर्माने तू काय होशील, समाचित होते. योग कर्म कौशल्यम, ते कर्म आणि ती योग काय होईल, कौशल्य प्राप्त करून तुला या जगाचा कोणताही प्रभाव तुझ्यावर पडणार नाही. पण ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही वारंवार करता तेव्हाच होईल. असं नाही की आलो मी 1 घंटा सत्संग ऐकला, नवीन ऐकाय भेटतंय आणि मी घरी गेल्यानंतर मला नाही का अंड्याचे आमलेटच खायची इच्छा झाली. प्रवचनात तर खूप ऐकलं पण अंडे आमलेट सुटले नाही. तर प्रकृती म्हणे बाळा तुला सगळं सांगितलं होतं. जसं लायसन भेटताना तुम्हाला सगळं सांगतात, ग्रीन सिग्नलला गेलं पाहिजे, रेड सिग्नलला थांबलं पाहिजे, येल्लोला नाही का स्लो झालं पाहिजे. एवढं सांगून जर नियम तोडल्याने एखाद्याने ठोकलं तर
त्याचा दंड त्याला भेटून जातं. म्हणून सांगायचा मुद्दा भगवंत म्हणतात. मग त्यासाठी काय सांगतात भगवंत? 3 गोष्टी सांगतात. ते म्हणजे की कर्म, भक्ती आणि ज्ञान हे समन्वय साधलं पाहिजे. कर्म भगवंतासाठी केलं पाहिजे, त्या भगवंताचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि त्या ज्ञानाच्या आधारे त्या प्राप्त करण्यासाठी भक्तियोगाचं पालन केलं पाहिजे. म्हणजे ज्ञान घ्यायचं, त्या ज्ञानाच्या आधारे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची क्रिया झाली पाहिजे आणि त्या क्रियेच्या आधारे भगवंताला प्राप्त करण्यासाठी भक्तियोगाचं पालन केलं तर हे समन्वय किंवा समत्वत्व प्राप्त होईल. मग असं झालं आणि असं झाल्यानंतर पुढे भगवंत म्हणतात की पुढे सांगतात की तू आपले नियत कर्म कर, पण दुसऱ्याच्या उच्यापत्या करू नकोस. वाक्य ध्यानात ठेवा. तू तुझं केल्यानंतर तू म्हणतात मी माझं कर्म तर खूप चांगले करणार, माझे सगळं करतो. आता तुम्ही सांगितलं ना प्रभू योग कर्म कौशल्य सगळं करतो, पण मी आता दुसऱ्याच्या उच्चापात्या करणार, म्हणजे लावालावी करणं. माहिती आहे का? जाता जाता कोणाची तरी खोडी करून जायची. तर भगवंत म्हणतात नाही बेटा, उच्चापत्य करशील ना, लावालावी करशील. मुसलमानामध्ये सगळ्यात मोठं पाप कोणतं माहिती आहे? चुगली करणं. ना आपल्याकडं तर केल्याशिवाय पोटच भरत नाही काय जाणार. हां, आज एकाचं मी कीर्तन ऐकत होतो, मला ते मी नाव घेत नाही. ते म्हटलं की वास्तुपूजेला माझं कीर्तन ठेवलं तर त्या व्यक्तीचे 2 बंगले होतात. वास्तुपूजेला ह्या वर्षाला एक बंगला तर दुसऱ्या वर्षाला बंगला. बारशाला जर माझं कीर्तन ठेवलं तर ह्या वर्षाला एक मुलगा तर दुसऱ्या वर्षाला एक मुलगा. आणि लग्नाला जर माझं कीर्तन ठेवलं या वर्षी एक लग्न, पुढच्या वर्षी एक लग्न. मला लय भारी बोलला कुठं डोकं चालतं देव झाले. म्हणलं त्यासाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, बारशाला ठेवायचा, लग्नाला ठेवायचं असेल, त्या महाराजाला संपर्क करा. ते कोण मी नाही सांगणार. ते पहिल्यांदा चांगलं होतं, पण बाकीचे 2 लय भारी होते. की जो माझं लग्नाला कीर्तन ठेवतो त्याचं पुढच्या वर्षी डबल लग्नच होतं. तर इथे भगवंत काय म्हणतात? उच्चापती करू नको. आणि ह्या उच्चापती करण्यासाठी भगवंत म्हणतात ह्या उच्चापतीतून सुटण्यासाठी की 3रा अध्याय जर केलं त्याच्यातून, तर गीतेचा 7व्या याच्यामध्ये 11व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात 32व्या श्लोकमध्ये, कालोस्मी लोकशय कृतप्रौध. अरे काळाच्या रूपामध्ये मी सगळं काढून घेतो. आणि हे काळाच्या रूपात काढून घेतल्यानंतर मग भगवंत म्हणतात अरे असे कर्म कर जे उच्चापत्य नसलेले. मग त्यासाठी भगवंत गीतेचा 3रा अध्याय श्लोक नंबर 20 मध्ये सांगतात, कर्मण्य ही समसिद्धी अरस्थितता जनकादया लोकसंग्रह अपि पश्यंती कर्तू अर्हसी. म्हणतात की जनक महाराज ह्या व्यक्तीनं सुद्धा कर्म केले. कर्मण्य ही समसिद्धी. मग अर्जुनाच्या जीवनामध्ये भगवंत म्हणतात कर्मण्य समसिद्धी व सिद्धी आहे. मग सिद्धी कोण प्राप्त केली? अर्जुनानं असा प्रश्न टाकला भगवंताला. तर भगवंत म्हणतात जनकादय, जनकाने केलं. जनक कोण? सीता महाराजांचे वडील नाही बरं, त्यांच्या पूर्वजामध्ये जनक ज्यांनी पदवी धारण केलेली त्याने केलेले. मग कसं? तर त्याला एक उदाहरण येते. एकदा त्यांच्याकडे ऋषीमुनी आले आणि भगवंत त्यांना दर्शन द्यायचे. तर बाकीच्या ऋषीमुनीला वाटायचं, राजांना वाटायचं की जनक महाराजाचे खूप गुणगान केले जाते, ऋषीमुनीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. आणि बाकीचे लोक पण ईर्ष्या करायचे. तर कसं याला कसं समजायचं? तर त्या सभेमध्ये जे लोक त्यांची द्वेष ईर्ष्या करायचे, एक दिवस महालाला आग लागली होती. तेव्हा जनक महाराज एका प्रवचनामध्ये काय झालं, बसले होते आणि तो सैनिक पळत पळत येतो. म्हणे महाराज महाराज महालाला आग लागली. म्हणे महालाला आग लागली? अच्छा लागू दे ना. म्हणे महाराज आग लागली. आणि महाराज त्या प्रवचनातून उठले नाही. त्याने काय केलं? तसं राहिलं. त्यावेळेस कळलं की ऋषीमुनी सांगितलं की हे जनक होते ते कोणी साधारण नाही आहे. कर्मामध्ये ते एवढे कर्माच्या पलीकडे गेले की त्यांना फरक पडत नाही, पण त्यांनी कर्मामध्ये असे सिद्धी पाडलेले. म्हणजे तिथे सांगायचा मुद्दा असा, आचार्य सांगतात की जीवनात किती जरी आग लागली तर जनक महाराजसारखं स्थिर राहता तर कर्माचा प्रभाव तुमच्यावर होणार नाही.
पण तुम्ही त्या कर्मामध्ये तुम्हाला थोडंसं कोणी सांगितलं आणि तुम्ही विचलित झाले तर समजायचं कर्माचा प्रभाव तुमच्यावर होईल. आता तुम्ही म्हणा प्रभूजी तुम्ही लय पोचलेलेत का? नाही, मी पण तुमच्यासारखा एक संघर्ष करणारा साधक आहे. मी पण प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे, आपल्याला रिफाईंडनेस आणायचं आपल्या जीवनामध्ये. पण ते कधी होईल? प्रॅक्टिस केल्यानंतर. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अरे हे कर, आणि हे केल्यानंतर याच्यामध्ये ते कसे असले पाहिजे. गीतेचा 18वा अध्याय श्लोक नंबर 46 मध्ये ते म्हणतात, स्वकर्माने तब अर्चम सिद्धी विदंती मानवा. आपल्या कर्तव्याचरणाने परमात्म्याची उपासना केली पाहिजे आणि असे मानवाने त्याला सिद्धी प्राप्त होईल. गीतेचा 18वा अध्याय नंबर श्लोक नंबर 46. आणि हे केल्यानंतर तिथे भगवंत म्हणतात स्वकर्मानं तब अर्चना, म्हणजे ती काय, जे स्वकर्म करशील ते कर्म नाही राहणार तर काय होईल? अर्चना राहीन. अर्चना म्हणजे काय? पूजाच राहीन. आणि तेव्हा तुम्ही म्हणू शकता कर्म ही पूजा आहे. तोपर्यंत म्हणू शकत नाही. ट्रकवर लेणं सोपं असतं, कर्म ही पूजा आहे. घरावर लेणं सोपं असतं, कर्म पूजा आहे. पण तुमच्या कर्मामध्ये भगवंत असून प्रत्येक गोष्ट जर तुम्ही करत असाल भगवंताला ठेवून, तर ती कर्म त्या सिद्धीनं प्राप्त होईल आणि ती पूजा केल्यासारखंच होईल. भगवंत इथं आपल्याला नोट डाऊन करतात. म्हणून मी सगळे श्लोक कोट करून इकून ते कोण असं सर्च टाकून, आणि सगळ्यात मला चांगलं काम केलं GPT चॅटनं. लय मदत करतं बिचारं. डोकं आपला वेळ वाचतो. आणि मग भगवंत म्हणतात ही सिद्धी कोणासाठी? सिद्ध्यंती विद्धी मानवा. दुसऱ्यासाठी नाही बरं, मानवासाठी आहे. ते म्हणतात प्राण्यासाठी, पशुपक्ष्यासाठी, जनावरासाठी, मानवासाठी भगवंत म्हणतात. गीतेचा 18वा अध्याय श्लोक नंबर 5. मग ते कर्म कसे केले पाहिजे? तर श्लोक नंबर म्हणतात 9:27. यत करोशी यद नासी यद होशी ददासी यत तपशी कौंतेय तत्कुरुष्य मदार्चना. ती पूजा कशी करशील? यत करोशी, तू जे काही करशील ते माझ्यासाठी. त्याच्यानंतर काय? यद नासी, यद नासी म्हणजे काय? जे काही खातोस. यद होशी, यद होशी म्हणजे हवन करतोयस. यद ददासी, दान करतोयस. ये दान जरी केलं मला कर. यद तपस्वी, तपस्या जरी केल्या तर मला कर. काय भगवंता म्हणतात? कौंतेय तत्कुरुष्य मद अर्पण. ह्या सगळ्या गोष्टी मला जर अर्पण केल्या तर कर्म तुझं काही बाका करणार नाही. आणि मग केल्यानंतर असं केलं तर भगवंत काय म्हणतात? गीतेचा 18वा श्लोक नंबर 45 मध्ये म्हणतात, स्वसे कर्माने भिरता समसिद्धी लभते नरा. अरे तो व्यक्ती ह्या नर आहे ना, मनुष्य, त्याला ह्या जगातच सिद्धी प्राप्ती होते आणि तो भगवद्धामात जातो. गीतेचा 18वा अध्याय श्लोक नंबर 45. काय? स्वसे कर्माने भिरता समसिद्धी लभते नरा. त्याला तशी सिद्धी प्राप्त होती. सोपं आहे का कठीण आहे? हो, हां, काय वाटते तुम्हाला? एवढे श्लोक कोट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला प्रभूजी सोपं नाही, अवघड आहे. करणाऱ्याला सोपं आहे, न करणाऱ्याला ते कठीण आहे. आणि एवढं ऐकून जर आपल्याला फरक पडत नसेल तर उलट्या घागरीवर किती जरी पाणी वतलं तर ते जीवनभर भरणार नाही. तसं आपल्या उलट्या घागरेसारखं राहिलं आणि आपल्यात काहीच फरक पडला नाही. भगवंत म्हणतात की हा नर कसा आहे? नराधम होऊन जातो. तो नर राहत नाही तर नराधम होतो. आणि मग भगवंत पुढे म्हणतात, अरे बाळा, आता याच्यावर भागवताचे श्लोक मी केलेले. म्हणून भगवंत म्हणतात दुसऱ्याचं करू नको. आणि मग कर्मामध्ये ते पुढे आणखीन डीपमध्ये सांगतात. आता याच्यामध्ये आता पुढचा प्रश्न असा आहे, कर्म करताना ह्या सिद्धीमध्ये गेल्यानंतर पुढच्या व्यक्तीने काही गोष्टी टाळल्या पाहिजे. आता याला पथ्य पाणी द्या. हे पथ्य पाणी तुम्ही पाळले पाहिजे, म्हणजे कर्मामधून तुम्ही कसे तरी वाचू शकता. ते म्हणतात उघड उघड पाप करा. पुण्य आहे ना, सॉरी, पाप आहे ना उघड उघड करा आणि पुण्य गुपचूप करा. काय करा? पाप उघड उघड करा आणि पुण्य गुपचूप करा. असं का? ते म्हणतात की पाप लोक लपून ठेवतात आणि पुण्य सगळ्याला दाखवत चालतात. ते म्हणतात की पुण्य जेव्हा तुम्ही दाखवतात त्या पुण्याचं कर्माचं फळ तुम्हाला तात्काळ लोक गुणगान करून पेपरमध्ये छापून त्याची सिद्धी आहे ना त्यावेळेसच तुम्हाला भेटते. तुम्हाला मृत्यूनंतर जेव्हा ती सिद्धी प्राप्त पाहिजे तेव्हा ती भेटत नाही. आणि आपलं काय होतं आहे? पाप करतो आणि झाकून ठेवतो.
तर त्यावेळेस ते म्हणतात की पाप उघड केल्यानं काय होतं आहे, लोक तुमची निंदा करतील, तुमच्या द्वेष पाहतील, आणि जेव्हा तुमचे द्वेष करतील, निंदा करतील, तर ते सगळं पाप त्यांच्या डोक्यात घेते आणि तुमचं पाप सगळं तिथून जळून भस्मसात होते. पण आपण उलटं करतो, पाप आहेत ना लपून ठेवतो, आणि म्हणजे जेवढे पाप लपून ठेवतात पुढच्या जन्मामध्ये त्या पापाचं फळ तुम्हाला तिथं भेटलं. आणि त्या पापाचं फळ तुम्हाला इथं आता नको आहे, तो तुमच्या जीवनात जेवढ्या चुका झाल्या, जेवढे पापं झाले ते जगाला सांगत चाला, कारण जग रिकामं आहे तुमचे पाप बघायला, दोष पाहायला. म्हणून शेजारी 2 ताण असे लोक ठेवले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. का बरं? तो बसल्या बसल्या जसं डुक्कर जाऊन मागं विष्ठा खाचं काम करतंय, तसं निंदक करणारे ते तुमचे सगळे पाप घेत राहतंय, आणि ह्या जगातलंच तुमचं फळ तुम्हाला ह्या जन्मातच भेटून जातंय. आणि पुण्य गपचिप करायचं. तुम्ही आपण आपलं उलटं होतं. पुण्य एक फॅन देतात आणि 4 लोकांचं नाव टाकतात. आजोबा, पणजोबा, मुलाचं, नातवाचं, अजून 2-4 जणांचे नाव टाक भाऊ. गेलं ना. आज यांनी प्रसाद स्पॉन्सर्ड केलाय, ते लोक म्हणतात प्रभूजी वा वा काय प्रसाद स्पॉन्सर, गेलं सगळं. हे सगळं शास्त्राचं मत आहे राव, मी काही माझं मनातलं सांगत नाही. म्हणून त्यासाठी ते म्हणतात उघड उघड पाप करा आणि पुण्य गुपचूप करा. यासाठी काही उदाहरण महाभारतामधलं ययाती नावाचा एक राजा होता, आणि तो हा राजा एवढा होता की त्याने असंख्य मोठमोठी यज्ञ, दान, तप, पुण्य वगैरे एवढं केलं. त्याच्या प्रभावानं काय केलं, तो इंद्रलोकामध्ये गेला. इंद्रलोकाने जसे गेले ते ययाती महाराज स्वर्गामध्ये आल्यानंतर इंद्र काय केलं, सिंहासन उतरल्यानंतर स्थान कोणाला दिलं, की एवढे यज्ञ केले, एवढं पुण्य केलंय, एवढं दान धर्म केलंय की समुद्राचा लाटा मोजू शकता, पण याचं दान पुण्य मोजू शकत नाही. एवढं त्याने पुण्य केलं. आणि त्या पुण्याच्या वेळा स्वर्गात गेल्यानंतर इंद्रानं आसन दिलं. आसन दिल्यानंतर त्या सभेमध्ये इंद्र बाजूला उभा राहिला आणि ययाती महाराज बसले. बसल्यानंतर इंद्रानं काय केलं, यांचं गुणगान करण्यास सुरुवात केली. की यांनी काय केलं, राजापुढे हात उभा राहून त्यांची स्तुती केली. म्हणले महाराज की ययाती महाराजनं माणिक, मोते, हिरे एवढे दान केले की जेवढं पृथ्वीच्या नसेल तेवढं दान केलं. एवढ्या गायी दान केल्या, एवढे यज्ञ केलं. तसं जसं गुणगान करू लागलं ना, तर ययाती महाराजाचा अभिमान, गर्व वाढत होता. आणि केल्यानंतर त्यांना असं वाटलं की बाप रे बाप, सगळेजण गुणगान, महाराज तुम्ही किती पुण्यवान आहेत, किती महान आहेत, असं तसं तसं. आणि ययाती महाराजाला अभिमान वाढला, गर्व वाढला. त्याला वाटलं या जगामध्ये एकमेव मी आहे. आणि सगळं गुण केल्यानंतर टाळ्या वाजवू लागले, सगळेजण त्यांचं ॲप्रिशिएट करू लागले. आणि सगळं झाल्यानंतर इंद्र म्हटले बस आता झालं. म्हणले ययाती महाराज तुम्ही खाली उतरा. म्हणे का? म्हणले मी जेवढं गुणगान केलं तुमचं पुण्य आहे, इथं तुम्ही ऐकण्यात तुम्हाला आनंद वाटला ना, तुम्ही काय काय केलं, तुम्ही जेवढं श्रवण करून तुम्हाला प्रफुल्लित होत होते आणि गुणगान केल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, तुमचं प्रसिद्धी केली, ते सगळं पुण्य संपलं. त्यामुळे तुम्ही खाली उतरा आणि मला तिथं जाऊन बसू द्या. आचार्य म्हणतात तसंच आहे. म्हणून प्रत्येकानं एक्सपोज करायचं नाही. आणि एवढंच नाही तर ते म्हणतात पापामध्ये ज्या लोकांनी उघड उघड पाप केले, एक्सपोज केले, त्यांच्या जीवनामध्ये कधी लपून नाही ठेवलं. उदाहरणार्थ जरशी महर्षी वेदव्यास त्यांनी सरळ सांगितलेलं की माझ्या आईचा जन्म कोणापासून झालेला आहे, की माझी आई पहिल्या जन्मामध्ये कोळीण होती, माझे वडील ब्राह्मण होते, तिच्या पोटी माझा जन्म झाला. पण इथपर्यंतच नाही सांगितलं त्याने की माझ्या आईनं पहिले सत्यवतीनं कोणाशी संघ केला होता, त्याच्या पहिले शंतनुनी महाराजाशी केला होता. ते झाल्यानंतर पहिले पराशर मुनीनंतर शंतनुनीशी विवाह केला. सगळे सांगितलं. जेवढ्या लोकांना ऐकलं त्यांचे पाप नष्ट झाले. दुसरं उदाहरण नारद मुनीने भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये, मी पहिले गंधर्व होतो, मी चुकीचं गायन केलं, मला दासीपुत्र व्हावं लागलं. दासीपुत्र असताना माझ्या आईची निर्भर होती आणि मी माझी आई दासीपुत्र असल्यामुळं काय झालं, मी भक्तिवेदांतीची सेवा केली. तर दासीपुत्र सांगितल्यानंतर आपलं बॅकग्राऊंड सांगितलं आणि त्यामुळं काय झालं, त्यांच्या जीवनातले जे कल्मश होते लोकांना ऐकले, ते नष्ट झाले आणि मग पुढे ते काय झाले, महान भक्त झाले. त्याच्यानंतर असे कितीतरी उदाहरणं आहेत. जसं इथे आचार्य सांगतात
की मोठमोठ्या लोकांनी आपले पापकर्म लपवलं नाही. जसं महात्मा गांधी त्यांच्या बायोग्राफीमध्ये बरेच सांगतात की मी काय काय केलं. इव्हन प्रभुपादांचे शिष्य की ते सांगायचे की माझं इस्कॉन येण्याच्या पहिले कसं जीवन होतं. म्हणजे त्याने आपल्या जीवनातले पाप लपवून नाही ठेवले. जेवढं तुम्हाला वाटतं ना आम्ही पाप लपवून ठेवू, तर तेवढे तुम्हाला त्या पापाचे कर्म पुढच्या जन्मात फेडावं लागतील. इथंच लोकांना सोडून सांगून मोकळं. तुम्हाला लोकनिंदाचं भीती वाटेल, लोक काय म्हणतील, आपलं स्टेटस कमी होऊन जाईल. याचा जर तुम्ही विचार करता तर तुम्ही ते पापाचं जे गाठोडं आहे ना ते कुठंतरी फेडावंच लागणार ना राव. आताच मनाची तयारी करून घेतली तर म्हणजे हे होतं. म्हणून महापुरुषाने आपल्या जीवनातले कोणती गुपित कर्म लपवून ठेवले नाही. म्हणून आचार्य सांगते तिथे पाप कसं केलं पाहिजे, करायचंच नाही, पण केलं तर ते कसं करायचं. आणि पुण्य म्हणजे तुमचं पुण्य कोण पाहिले पाहिजे, ईश्वराने केलं पाहिजे. म्हणून आपल्या जपमाळा का घातल्या जातात माहिती आहे, पिशीमध्ये हात घालण्याचं त्याचं कारण आहे की तुमची माळा तुम्हालाच कळाली पाहिजे, देवदेवतांना सुद्धा नाही कळायला पाहिजे. देवदेव काय करतात, जे उघडा माळा करतात ना जास्त, ते म्हणतात याला प्रसिद्धी देऊन टाकू, लोकांनी गुणगान केलं पाहिजे, वा वा काय प्रभूजी तुम्ही प्रवचन केलं, बाबा तुमच्यासारखा महान पुरुष या जगातच नाही. देवदेव म्हणतात या जन्मातच याला सगळं देऊन टाकू. म्हणून पिशवीत नाही का गपचिप माळा केला जात. नोटा तुम्ही पब्लिकली मोजतात का हो? असं लपवून थुका लावून पाणी लावून करतात ना, त्या टाईपचं नाही का साधना असली पाहिजे. याच्यावर वेगळा विषय मग सांगायचं म्हणतं. मग भगवंत म्हणतात अहो असं जर केलं तर आम्ही सगळ्याला उघड उघड सांगितलं, लोक तर निंदा करतील आणि भगवंत घेतील का नाही आम्हाला. तर भगवंत म्हणतात नाही बाळा काळजी करू नकोस. असा जरी व्यक्ती सगळ्याला उघड उघड सांगितला तर गीतेमध्ये भगवंत म्हणतात 9वा अध्याय श्लोक नंबर 30 भगवंत म्हणतात अपि चेतो सुदुराचारो भजन्ते माम अनन्य भाग साधुरेव मंतव्य सम्यक व्यवस्था. ही जरी कोणी पाप्यातला पापी दुराचारी जरी असेल, तो सगळ्याला कळाला असेल तरी तो काय साधुरेव मंतव्य सम्यक व्यवस्थिता, तो माझ्या दृष्टिकोनातून कोण आहे साधूच. उदाहरणार्थ कोण, अजामिळ. पहिल्या जन्मात तो भक्त होता आपण पहिल्या याच्यामध्ये, नंतर वेश्याच्या नादी लागला. झाल्यानंतर सुद्धा त्याने पाप उघड उघड केले, त्याने काही लपून नाही ठेवलं, चोऱ्या माऱ्या सगळं केलं अजामिळाला. पण भगवंत म्हणले यानं सगळ्याचे पाप तिथं जळून भस्मासात झाले आणि पुढे थोडंसं पुण्याच्या परमाणू जप करून दिलं तरी त्याला मी साधू म्हणतो. भागवतामध्ये सगळ्यात मोठी स्टोरी 6व्या स्कंदामध्ये सगळ्यात मोठी कोणती स्टोरी सांगितली असेल ते अजामिळाची सांगितली. आणि मग ते म्हणतात नाही अशा व्यक्तीचं पतन होतं का, नाही. तर गीतेमध्ये पुन्हा 31 नंबर श्लोकामध्ये ते म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा. तो काय आहे, धर्मात्मा आहे. धर्मामध्ये सगळ्यात मोठा आत्मा आहे. शाश्वत शांती न गच्छन्ति कौंतेय प्रतिजानी नमय भक्त्या प्रणयशती. अशा भक्ताचा काय होत नाश होत नाही अर्जुना. मी सांगतो जो माझा भक्त उघड उघड म्हणजे हे सगळं याच्यातून तो काय आहे त्याचा नाश होत नाही आणि तो धर्मात्मा होतो. एवढंच नाही तर भगवंत म्हणतात अरे नाही, अशा भक्ताचं मी काय करतो. श्लोक नंबर गीतेचा 12वा अध्याय श्लोक नंबर 7 ते म्हणतात तेषाम अहम समुद्वर्ता मृत्यू संसार सागरात भवानी अचिरेत पार्था मयी अविषेदम चेतसाम. अशा व्यक्तीला मी काय करतो तेषाम अहम समुद्वर्ता, मी त्याचा स्वतः उद्धार करतो. कुठून, मृत्यू संसार सागरात. अशा व्यक्तीचा मृत्यू संसार सागरातून मी काय करतो, उद्धार करतो. भवानी न चिरेत पार्था मयी अविषेतम चेतसाम. अवितम तात्काळ मी त्याचा उद्धार करतो. भगवंत तुम्हाला किती सांगतात गोष्टी, विचार करा. म्हणून तर आपल्याला सांगतात सगळं. आता हे ऐकल्यानंतर मला नाही वाटत की बाबा आपण तरी आपली जी जाऊ दे ते गटोड पुढं नंतर सोडू, आताच नाही फोडायचं. कधी कधी आम्ही सांगतो ना आम्ही असं केलं तसं, लोक मला एक जण असं म्हणत तुला वाटत नाही तुझी इमेज खराब होते. मला जाऊ दे, लोकांच्या इमेजमध्ये माझं पण भगवंताच्या इमेजमध्ये येण्याचं काम करायचं. भगवंताच्या फ्रेममध्ये यायचं का लोकांच्या फ्रेममध्ये यायचं, भगवंत. मग त्याने सांगितलेलं फॉलो करायचं का लोकांनी. 4 लोक काय म्हणतील
काही म्हणत नाहीत, तुम्हीच मनाचा व्यायाम करतात. आणि मग हे केल्यानंतर अशा याच्यातून तो पार होतो. आणि मग भगवंत म्हणतात, अरे याच्यामध्ये 4 प्रकार आहेत बरं. हे कर्म कसे होतील तुमच्या जीवनामध्ये. एक म्हणजे अति तीव्र प्रारब्ध, दुसरं तीव्र प्रारब्ध, चौथं आहे तिसरं आहे मंद प्रारब्ध, आणि चौथं आहे अतिमंद प्रारब्ध. अतितीव्र म्हणजे काय, मागच्या जन्मात जे पाप केले त्याला ह्या जन्मामध्ये भेटतं. जसं कोड फुटलेल्या व्यक्ती, किंवा काही जन्मातच रोग इथे असतात, किंवा काय, तर समजायचं हे अतितीव्र प्रारब्धाचं फळ आहे, जन्मा भेटते. आता मी खूप देवळेली कॅम्पला एक शिंदी परिवार आहे, ती 4थीची मुलगी असताना तिला दिवसाचे 10 इन्सुलिनची इंजेक्शन द्यायचे. किती, ती अशी होती, ती चालायची म्हटली ना, इन्सुलिनची इंजेक्शन चालत नाही. आज मी तिला कमी कमी 3 इन्सुलिनची इंजेक्शन. एवढे श्रीमंत आहेत, म्हणजे करोड रुपयाची प्रॉपर्टी असेल त्यांच्याकडे. तर ते एक उदाहरणाचा अतितीव्र प्रारब्धाचा, मग ते पुण्य असो का पाप असो, त्यानुसार भेटते. आणि मग ते म्हणतात की शक्यतो पूर्वजन्मात केलेल्या महान पुण्यकर्माचे अथवा अतिघोर पापाचे तीव्र प्रारब्ध म्हणते. जसं एकदा तोंडातून थुकलेली थुकी परत येत नाही, तसंच अतितीव्र प्रारब्ध तुम्हाला तेवढ्याच वेगाने येतात आणि तेवढ्याच वेगाने घेऊन जातात. ते समजलं पाहिजे. मग याच्यामध्ये तुम्ही 2 गोष्टी सांभाळल्या पाहिजे. तुमचे शब्दबाण, ते सकारात्मक असो का नकारात्मक असो, तेवढ्याच रिटर्न तुम्हाला वापस येतील. हे अतितीव्रामध्ये येतात. दुसरं उदाहरण तीव्र प्रारब्ध. तीव्र प्रारब्धामध्ये जरी असेल तर त्याला सौम्य करण्याचं काम 4 गोष्टी करतात. एक नामस्मरण, दुसरं सत्संग, शास्त्राचं अध्ययन, आणि दुसरं तुमच्या जीवनात दारुण दुःख सौम्य बनवतं आहे, आणि अध्यात्माच्या प्रभावाने दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची, आणि ते दुःख तीव्र सौम्य होण्यास भासू साधते. याला जर जे तीव्र प्रारब्धाला जर सौम्य करायचं असेल, सॉफ्टनेस करायचं असेल, तर त्या 4 गोष्टी, सत्संग, हरिनाम, त्याच्यानंतर शास्त्राचा अध्ययन. शास्त्राचा अध्ययन कशाला, की त्या तत्वानुसार जीवनयापन करून ते चुका नको व्हायला, त्यासाठी ते केलं पाहिजे. आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे मंद आणि अतिमंद. मंद म्हणजे जसं नारळ लावलं ते कसं मंद येतं, 12 महिने येतं. अतिमंद म्हणजे काय, पुढच्या किती, धृतराष्ट्राचं कोणतं होतं मंद प्रारब्ध, 50 जन्मानंतर. किती जन्मानंतर, 50. तर ते म्हणतात की ह्या प्रारब्धामध्ये 4 स्टेप येतात. तर आता जर तुमच्या जीवनात ह्या गोष्टीमध्ये अतितीव्र प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, मंद प्रारब्ध, अतिमंद प्रारब्धामध्ये येत असेल, तर 4 गोष्टीमध्ये तुम्ही नेहमी पाहिलं पाहिजे. आणि हे केलं तर मग आता इथं प्रश्न पडतो की बुवा मनुष्य जाणून बुजून पाप का करतो ह्या गोष्टी करण्यासाठी. तर भगवंत म्हणतात, अरे राजांनो, ह्या प्रारब्धाला बी 4 गोष्टी कारणीभूत राहतात. डीपमध्ये जर गेलं ते म्हणतात, अथक केन प्रयुक्तम पापम चरित पुरुषा. अनिच्छना, त्याला इच्छा नसते, पण ती कसं होतंय, बलादिव नियोजिता, बळजबरीने ते पाप केल्या जाते. मग हे होण्याचं कारण काय, तर भगवंत म्हणतात याला होण्याचं एकमेव कारण काम एषा, क्रोध एषा, रजतगुणा समुद्भवा, महाशनो महापापमा विद्याना इहम वैरीनं. तो वैरी आहे तुमचा. कोणत्या 2 गोष्टी, काम एषा, क्रोध एषा. तुमची काम भावना म्हणजे भौतिक इच्छा, आणि क्रोध, ती नाही भेटलं क्रोध, आणि हे नित्य वैरी आहेत. कशामुळे होतात हे, ह्या 2 गोष्टी रजोगुणामुळे होतं. रजोगुण कशामुळे वाढतंय, की तुमचं खानपान कसं आहे, तुमचं संगत कशी आहे, तुम्ही काय विचार करतात, काय बोलतात, त्या रजोगुणामुळे हे कार्य होतं आहे. म्हणून भगवंत म्हणतात मुळावर घाव घालायचं. मुळावर घालणं म्हणजे रजोगुणातून वरती सत्वगुणात या. आणि मग सत्वगुणात येण्यासाठी काय करावं लागेल, 4 गोष्टी, ABCD. A फॉर असोसिएशन, B फॉर बुक्स, C फॉर चॅन्टिंग, आणि D फॉर डाएट. ह्या 4 गोष्टी केल्या तर तुम्ही सत्वगुणात येता. नाही तर सत्वगुणात नाही आले तर रजोगुण काय करेन तुम्हाला सांगेल. आणि मग केल्यानंतर त्याच्या 3 क्रिया असतात. ह्या रजोगुणामध्ये नाही झालं तर 3 क्रिया त्याच्याकडून हे कार्य करून घेतात. कोणती, फक्त शारीरिक क्रिया, सेकंड आहे फक्त मानसिक क्रिया, आणि तिसरं आहे मानसिक आणि शारीरिक क्रिया तुमच्याकडून करून घेतात. मानसिक म्हणजे पहिलं आहे शारीरिक क्रिया. शारीरिक क्रिया म्हणजे
तुम्ही हाताने जे काही करता त्याचं फळ तुम्हाला लगेच भेटेल. मानसिक क्रिया म्हणजे कोणाला तुम्ही शिव्या घालणार, प्रभूजी टाईम झाला कधी बंद करणार, हे मानसिक क्रिया, किंवा कोणाच्या नावानं बोटं मोडणं, शिव्या घालणं, मानसिक क्रियाचं फळ तुम्हाला भेटेल. पण ते म्हणतात शारीरिक आणि मानसिक क्रिया जेव्हा करतात, मनामध्ये तुम्ही एखाद्याला शिव्या घालता किंवा बोटं मोडता, मानसिक क्रिया. शारीरिक क्रिया जाऊन त्याला 2 फटके देतात, तर तिसरी डेंजर आहे. मनामध्ये विचार करतात आणि कार्यामध्ये आणतात. त्यामध्ये मनामध्ये पाप केलं तर कलियुगातलं लागत नाही बरं, पण पुण्य केलं तर लागतं. कलियुगामध्ये कन्सेशन दिलं. मग याचा अर्थ उद्यापासून पाप करायचे का? नाही. ते म्हणतात की कलियुगामध्ये मनामध्ये आता कितीतरी पाप होतात आपल्या मनामध्ये, तर ते लागू होत नाही कलियुगातला. पण पुण्य करताना तुम्ही मनातली मनात. आता याचं उदाहरण काय? भागवताच्या दशम स्कंदामध्ये वसुदेव भगवान कृष्ण जन्माला आले होते, तेव्हा वसुदेवानं म्हटले की मी हजारो गायी दान करेल. त्याने मनामध्ये ते पुण्य करून टाकलं आणि मग त्याचा परिणाम काय झाला? भगवंत आले त्या गायीदान. भक्तिरसामृत सिंधूमध्ये दुसरी स्टोरी, प्रतिष्ठापूरचा ब्राह्मण. मनामध्ये त्याने भगवंताला खीर अर्पण केली. काय केली? मनामध्ये खीर अर्पण केली आणि लगेच वैकुंठ धाम भेटलं. पुण्याचं. पाप केलं कलियुगामध्ये तर नाही भेटत, पण पाप केल्याचं फळ पण भेटतंय. भागवतामध्ये कोणतं उदाहरण आहे सांगा बरं, गेस करा. जे मनामध्ये विचार करतो. मी आताच आलं होतं लक्षात, विसर. हां, पाप काय केलं तिनं? नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही चुकीचं बोलताय करू. गेस करा बरं, पाप केलं होतं मनामध्ये. चित्रकेतू महाराज काहीच बोलले नाही ते. केवळ ते हास्य, स्मित हास्य केलं. पण पार्वतीनं चुकीचं घेतलं, पण महादेवानं चुकीचं नाही घेतलं. पार्वती म्हटली, पार्वती का बरं चुकीचं? की महादेवाच्या मांडीवर बसलेली होती पार्वती आणि चित्रकेतू महाराज वाटलं हे कार्य कोण करू शकतंय? महादेवच करू शकतो. पण मनामध्ये त्याने तो विचार केला, पार्वतीने दंड दिला, पण महादेवांना नाही झाले. जे भक्त असतात त्यांना कांता प्रभू. म्हणून कलियुगामध्ये पुण्याचं फळ. मग आता तुम्ही म्हणता कलियुगामध्ये 2 गोष्टी, तर 2 गोष्टी होतात म्हणे कलियुगामध्ये. मानसिक होत नाही, शारीरिक होत नाही, पण मानसिक शारीरिक क्रिया करतात. लोक मनामध्ये खूप शिवा घालतात आणि दिसलं की फटके देतात, मग त्याचं क्रियाचं रिॲक्शन होतं. म्हणून आचार्य सांगतात, बाबांनो या कर्माच्या रिॲक्शनतून वाचा आणि मग मानसिक क्रिया, शारीरिक क्रिया संबंधित याच्याबद्दल दिले. कलियुग कर यही पुनित प्रतापा, मानस पुण्य होई नाही पापा. मानचरित्रमध्ये म्हणतात कलियुग करी पुनित प्रताप. कलियुगातला सगळ्यात प्रताप काय? मानस पुण्य होय नाही पापा. जर कलियुगामध्ये मानस पुण्य भरपूर होत आहे पण पाप होत नाही, याला प्रमाण आहे. आणि हे केल्यानंतर ते म्हणतात की गीतेचा एक अध्याय, गीतेचा श्लोक नंबर 4 शेवटचा आहे, एंड करू. याच्यावर आणखीन डिटेल्स आहे. 4 अध्याय श्लोक नंबर 17 भगवंत म्हणतात ह्या 3 गोष्टी करा. कर्मण्य गती बोद्धव्यम, विकर्माने गती बोद्धव्यम, अकर्माना गती बोद्धव्यम. ते म्हणतात कर्माना गती बोद्धव्यम म्हणजे पुण्यकर्म करीत चल, कोणतं? शास्त्रानुसार. विकर्म गतव्य पोधम, शास्त्राच्या विरोधात कार्य करू नको. आणि तिसरं सांगता अकर्मण्य गती बोद्धव्यम, भगवंताच्या प्रसन्नासाठी कार्य कर. भगवंताला ही अपेक्षा आहे. गीतेचा 4 अध्याय श्लोक नंबर 17. आणि मग त्याच्यामध्ये भगवंताला ही आशा आहे, याचा चार्ट पण दिलेला आहे. आणि शेवटी भगवंत म्हणतात ह्या कर्मातून सुटायचं असेल तर 4 गोष्टी करा. एक म्हणजे भगवंताला संतुष्ट हो या भावनेने भगवंत प्रीत्यार्थ कर्म केले पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं, समाष्टी कल्याणाकरता सर्व लोक हितार्थ केलेले कर्म, जसं लोकांना भगवत भक्ती लावणं, लोकांना देवाच्या नावाचा प्रचार प्रसार करणं, याला म्हणतात समविष्टिक कार्यकर्म. सर्व लोक हिताय केलेलं. आणि तिसरी गोष्ट, प्रत्येक क्रिया करीत असताना एक मंत्र मानायचा असतो, श्रीकृष्ण अर्पणस्तु. ह्या भावनेने जेव्हा करतात की मी जे काही कार्य करतो तर हे श्रीकृष्ण अर्पणस्तु, मी भगवान कृष्ण तुम्हाला अर्पित करेन. म्हणून जेव्हा कोणी आम्हाला नमस्कार करते ना, तर आम्ही 1-2 गोष्टी म्हणतो, दासोस्मी, मी तुमचा सेवक आहे. आणि दुसरं आहे कृष्णरमतीस्तु, तुझी बुद्धी कोणात राहो? स्नेह राहो. म्हणजे काय होतं आहे, आपण न्यूट्रल राहतो आणि ती कोणाकडे जात आहे? गुरु परंपराकडे. म्हणजे त्याचा पाप जरी आला आपल्याकडे
तो वरती. पुण्य जरी आलं तो वरती. असं नाही की पुण्य आल्यानंतर भाऊ मला दे आणि पाप नाही. तर काय सांगायचं, कधी कोणी नमस्कार केला, दासोस मी तुमचा सेवक आहे. जरी तुम्ही, आणि दुसरं कृष्णरमतीस, तुझी बुद्धी भगवंताच्या तुझी डोकं भगवंताचे राहो, असं जेव्हा देतात तर हे होते. आणि शेवटी ते म्हणतात निष्काम कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवतात, मना जेव्हा धरतात ते कर्म लागू होणार नाही. आणि शेवटी ते म्हणतात शुद्ध बुद्धी, शुद्ध विचार, शुद्ध कर्तव्य जर ठेवतात तर कर्माचा कोणता प्रभाव होणार नाही. द्वेष, प्रेम याच्या कोणत्याही कर्मामध्ये तुम्ही फडसू नका. आणि अभिमान राहीत जेव्हा कर्म करता, अकर्म होऊन भगवंत प्रसन्न होऊन हे कर्माची गुंतागुंतातून सुटण्याचा राजमार्ग आपल्याला इथे दिलेला आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा.